आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची कोंडी। सगळे सोयरे कायदा करावा तर ओबीसींचा विरोध। सगळे सोयरे कायदा न केल्यास मराठ्यांचं आंदोलन। आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार कात्रीत सापडलंय। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगेंनी उपोषण केलं। राज्य सरकारनं जरांगेंच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं। जरांगेंनी सरकारला 13 जुलैची डेडलाईन दिली आहे। मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्या। कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या। ज्यांच्या थेट नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्याकडून शपथपत्रक लिहून घ्या आणि कुणबी प्रमाणपत्र द्या। मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका। केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा। कोर्टातून आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी 100% शिक्षण मोफत करा। अंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या। आशा पोटी 13 तारखेपर्यंत बसला, मग काय गमवलंय 13 जुलैच्या नंतर सांगता येईल आणि कोणाकोणाला गमवायला बी लावायचं हे बी 13 तारखेला सांगता येईल। जरा राज्य सरकारनं मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं। मात्र आता याच मागण्यांविरोधात ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे। मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके उपोषणावर बसले आहेत। जरांगेंचं म्हणण्यात थोडंसं जरी तथ्य असतं तर आमच्यातले 1-2 नेते तरी त्यांच्या सुरात सूर मिसळला असता। काय चाललंय काय? ओबीसीचं रिझर्वेशन टिकवून आमच्या ताटातला घास आम्ही टिकवायचा का नाही टिकवायचा? काय माहितीये जरांगेंना एसटी आरक्षण त्याची लढाई? आणि काय जरांगेंना माहितीये विजय म्हणजे कोण, एनटी म्हणजे कोण, बायफर्गेशन काय माहितीये जरांगेंना? यावं माझ्या आमने सामने कधीतरी बोलायला, मी उत्तर देईन सगळ्या गोष्टींची। उगाच काहीतरी फोडा आणि झोडा ही राजनीती आहे जरांगेंची। बोलायला लावू नका। आणि सरकारला माझी विनंती आहे, तुम्ही या बुजगावण्याला अजिबात, नाहीतर तुम्हाला तोंड काळं करायची एक वेळ येईल। अंतरवाली सराटीच्या वेशीवर लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे। हाकेंच्या समर्थनार्थ आक्रमक झालेल्या ओबीसी बांधवांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोकोही केला। तर ओबीसी आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याचा सनसनाटी आरोप मनोज जरांगेंनी केलाय। तेच उभा करतात आंदोलन, कोंडीत काय सापडले तेच पुरस्कृत करतात आंदोलनाला। कोंडीत काय सापडले नाटकं करतात, कोंडीत काय सापडले तेच म्हणजे कोण? सरकार। दुसऱ्याला काही येडं समजिते काय ते सरकार? आमच्यात लावून द्यायचं, आमच्यात लावून द्यायचं म्हणजे काय? शेवटी गाव खेड्यातले ओबीसी मराठा बांधव सरकार जाणीवपूर्वक बळ देतं या आंदोलनाला, तुमच्या मागण्या लांबणीवर पडावं म्हणून। का शक्यता असू नये? ते सरकार मराठा समाजाचे लाड करत असून ओबीसींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। जरांगे साहेबांना जे शासनामार्फत रेड कार्पेट घातलं जातं आणि ओबीसीच्या आंदोलनकर्त्यांची एक साधी दखल सुद्धा इथलं शासन घेत नाही, विरोधी पक्ष घेत नाहीत, मुख्यमंत्री सगळ्या पक्षाचे प्रमुख घेत नाहीत। हा महाराष्ट्र म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का? पुरोगामी महाराष्ट्र आहे का? सामाजिक न्यायाचा महाराष्ट्र आहे का? या प्रश्नाचे उत्तर आम्हाला शासनाकडून पाहिजे। मात्र यात पंचायत झालीये ती राज्य सरकारची, कारण दोन्ही बाजूचे आंदोलक सरकारवरच घसरले आहेत। सगळे सोयरे कायदा केल्यास त्याला ओबीसींचा विरोध आहे। सगळे सोयरे कायदा न केल्यास मराठा समाजानं आंदोलनाचा इशारा दिलाय। मागण्या मान्य करण्यासाठी जरांगेंची सरकारला 13 जुलैची डेडलाईन आहे। मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा जरांगेंचा इशारा। लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसलाय, तर दुसरीकडे ओबीसी मत गमावण्याचं धाडस सत्ताधारी करणार नाही। त्यामुळं या पेचातनं सरकार कसा सुवर्णमध्ये काढणार, कसा समतोल राखणार हेच त्यांच्या पुढचं मोठं आव्हान आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।